तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. मार्केट कमिटीतून काही व्यापाऱ्यांनी आपल्याला असा आरोप केलेला आहे की आपल्या पत्नी या ठिकाणी चेअरमन असताना आपण मार्केट कमिटीत हस्तक्षेप करता. त्याचबरोबर काही व्यापाऱ्यांवर आपण नारेबाजी केली, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वर्तन केल्याचा आपल्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल मी एकच प्रतिक्रिया देईल. काल जो प्रकार झाला, काल बाजार समितीच्या कामानिमित्त माझी पत्नी बाजार समितीच्या आवारात आलेली होती. काही मीटिंगा या बाजार समितीमध्ये होत्या आणि त्या मीटिंग संपल्यानंतर माझ्या पत्नीला घेण्यासाठी मी बाजार समितीच्या आवारात आलो होतो आणि परत जात असताना व्यापारी भुसार मालांच्या व्यापारीच्या शेडमध्ये संचालक मंडळात तिथं मला दिसले. सचिव, लेखाधिकारी आणि संचालक मंडळ, सत्ताधारी संचालक मंडळ मला तिथे दिसले आणि मी तिथं चौकशी करत असताना माझ्या अशा निदर्शनास आलं की तिथे संजय शिरोळे नामक व्यापाऱ्याने काहीतरी बाहेर राज्यातून बाजरी ही आणली होती आणि त्या संदर्भात त्यांनी कुठलीही पावती वगैरे न दाखवता उडवाडीचं उत्तर ते संचालक मंडळाला देत होते. आणि मी ते बघत असताना मी त्या व्यापाऱ्याला कुठलीही दमदाटी केली नाही, त्याला कुठल्याही गैरप्रकार आरवाच्या भाषेत बोललो नाही. आणि तुम्हाला जर खात्रीच करायची असेल तर तुम्ही तिथले CCTV कॅमेरे चेक करा. आणि मी जर त्या व्यापाऱ्याशी गैरप्रकारे वागलो असेल, त्याला त्यावर दादागिरी केली असेल, त्याला जातीवाचक शिवीगाळ केली असेल, तुम्ही CCTV कॅमेरे चेक करा आणि त्याच्यात मी जर दोषी आढळत असेल तर माझ्यावर निश्चित कारवाई करा, ही मी या निमित्ताने सांगेल. आणि त्याच्यानंतर या बाजार समितीमध्ये माझ्या येण्याचा जो बद्दल सांगेल तर मी ह्या बाजार समितीचा एक मतदार आहे आणि या बाजार समिती कार्यक्षेत्रातला मी एक शेतकरी आहे. आणि त्याच्यामुळे बाजार समितीच्या उपविधीमध्येच असेल की शेतकऱ्याने आणि मतदाराने बाजार समितीमध्ये येऊ नये तर मी याच्या पुढे येणार नाही. पण बाजार समितीचा मी मतदार आणि शेतकरी असल्यामुळे मलाही थोडंफार कायद्याचं ज्ञान आहे. त्याच्यामुळे मला बाजार समितीच्या आवारात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि मला व्यापाऱ्यांचा जो माझ्यावर आरोप आहे त्यांनी सिद्ध करून द्यावं की मी कुठल्या व्यापाऱ्याला याच्या मागे दादागिरी केली, शिवीगाळ केली आणि कुठे त्यांना बोलून त्यांना दमदाटी केली, हे व्यापाऱ्यांनी सिद्ध करावं. त्याच्यामध्ये राजू बडजात्या यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे, त्यांनी माझ्यावर तो सूड भावनेने आरोप केला आहे की कारण 8 दिवसापूर्वी माझ्या एका वनवलीच्या नातेवाईकांकडून बाजार आवार व्यतिरिक्त त्यांच्या खाजगी खळ्यामध्ये 350 क्विंटल मका हा त्यांनी बाजार समितीमध्ये न घेता बाजार समितीचं फी बुडून त्यांनी परस्पर खरेदी केली. आणि त्याबद्दलची तक्रार मी तांबे साहेबांकडे, सचिव साहेबांकडे केली. मी एक शेतकरी या नात्याने, एक मतदार या नात्याने मी त्या राजू बडजाते या व्यापाऱ्याची तक्रार केल्यामुळे त्याने सूड भावनेने माझ्यावर आरोप केलेला आहे. मी कुठल्याही व्यापाऱ्यावर आतापर्यंत शिवीगाळ केली नाही किंवा त्याला कोणत्याही व्यापाऱ्याला बोलून दमदाटी केली नाही. आणि ज्याही कोणी व्यापाऱ्यांनी ते सिद्ध करावं. जेवढ्या 8 दिवसात त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आरोप सिद्ध केले नाही तर ज्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला बाईटमध्ये दिलंय त्या व्यापाऱ्यांवर मी मानहानीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी ठामपणे सांगेन की याच्या पुढे एक मतदार म्हणून आणि एक शेतकरी म्हणून या बाजार समिती येण्यामध्ये मला येण्याचा अधिकार आहे. आणि मी कुठल्याही बाजार समितीच्या माझ्या पत्नीच्या नावाचा वापर करून कुठलाही गैरकारभार आणि कुठल्याही संचालक मंडळाच्या कारभारामध्ये मी ढवळाढवळ करत नाही, हे मी ठामपणे सांगतो.